हो लवकर दार उघडा. उघडतो पण काय झालंय काय? दार उघडा सांगते तुम्हाला. अहो पण अर्जंट सांग ना तरी. अहो तैसे बाबा थँक गॉड तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला लागलं वगैरे नाहीये ना? अहो त्या पक्याची माणसं तुमच्या मागावर आहेत. ती बघा तिथेच आहेत मागे. नाही तुम्ही चला. माहिती आहेत मला. बघूया ना काय करतात ते. काही करणार नाहीत. माहितीये काय करणार आहेत म्हणजे? बाबा तुम्हाला काही झालं तर? अरे काय होणार नाही काय. बघ मी इथेच थांबतो. येऊ देत त्यांना. बघूया काय नाही 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 तुम्ही आत्ताच्या आत्ता सोसायटीच्या आत चला माझ्या बरोबर. नको माझं ऐकू. माझं ते काही करणार नाही मी काही एक ऐकणार नाही. अगं, चला पण बाबा ऐक ऐका माझा प्लीज. रिस्क नका घेऊ प्लीज. चला बाबा. अगं पण नाही मी तुमचं काही ऐकणार नाहीये. चला चला. माझं परशू, ऐका. आधी गेट लावा पहिले. चला बाबा अरे बसा बरं तुम्ही आत. तू काय ग बघ. मला सांगा तुम्ही मुळात चालत का येत होतात? काय करणार मग. अगं ज्या बस नाही येत होती ती बसच बंद पडली. अर्धा तास थांबवतो पण काय बस मिळालीच नाही. मग म्हटलं जरा चालत जाऊया म्हटलं. बाबा वाटेत त्यांनी काही केलं असतं म्हणजे तुम्हाला. कोणी काय केलं असं. कोणी काय करणार नाही. काही करत नाहीत. बघ आली. कुणी आले. ही माणसं भेकड असतात. त्यांचा आवाज फक्त मोठा असतो. आपण काय यांना घाबरायचं नाही कधी. आपण काय वाईट केलेलं नाही. जे होईल त्याचं चांगलंच होईल. तुम्ही इतके शांत कसे राहू शकता बाबा? काय आतापर्यंत आपल्या माणसाने इतके वार केलेत की आता परक्याची भीती वाटत नाही. निलिमा आत्यांबद्दल बोलताय ना? हम्म. तिला वाटतं हे जे सगळं काही झालं ते माझ्यामुळे झालेलं आहे. तिला माहित नाही त्यावेळेची परिस्थिती काय होती. तिला हे माहित नाही की मी तिचा किती शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण असो जाऊ दे. मला माहितीये बाबा तुम्ही खूप सोसलंय. नाही नाही मी किती सोसण्याची मला काळजी नाही ग. मला तुझी काळजी आहे. म्हणजे हे बघ तुझ्यात बिझनेस पोटेन्शियल आहे. पण आता तू कशामध्ये अडकून पडलीस बघ. त्याचं मला वाईट वाटतं. अजिबात वाईट वाटून घेऊ नका. हे बघा मल्टीटास्किंग हे बाईचं सगळ्यात मोठं स्किल आहे. पण मी तुला काहीच मदत करू शकलो नाही. असं कसं? सगळ्यात मोठी मदत तर तुम्हीच करताय मला. काहीतरी काय बोलते उगाच. अहो काहीतरीच नाही. तुम्ही जो माझ्यावर विश्वास ठेवलाय ना बाबा ती सगळ्यात मोठी ताकद आहे माझी. तुम्ही म्हणालात ना माझ्यामध्ये बिझनेस करण्याचं पोटेन्शियल आहे. आता बस मी तुम्हाला प्रॉमिस करते मी इतके कष्ट घेईन की एक दिवस आपला स्वतःचा ब्रँड क्रिएट होईल. प्रत्येक मराठी घरात आपले प्रोडक्ट्स विकत घेतले जातील. आपण फूड इंडस्ट्रीला रिडिफाईन करू बाबा. लाखो लोकांना आपली सक्सेस स्टोरी इन्स्पायर करेल. एक दिवस त्या समोरच्या होर्डिंगवर आपल्या कंपनीचं नाव असेल बाबा. बाय हुक और क्रुक. माझ्यासाठी हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे आता. शाबास भैरवी शाबास. ऑल दी बेस्ट. बाबांना मी ही सोसायटी सोडायला भाग पाडेल. बाय हुक और बाय क्रुक. म्हणजे काय करणार आहेस तू? काहीही करेन. वाटेल ते करेन. कोणत्याही थराला जाईन. पण मी बाबांना इथून शिफ्ट व्हायला लावेन. का नाही म्हणजे तू आम्हाला का मदत करतोयस? तेही स्वतःच्या वडिलांच्या विरोधात जाऊन. हो मला तुमचं म्हणणं पटलंय तोरणे. त्या निलिमा आत्याचा नवरा खरंच खूप डेंजरस माणूस आहे. तुम्हालाच नाही आपल्या सगळ्यांनाच त्या माणसापासून धोका आहे. खरंच खरंच पटलंय मला. अँड यू डोंट वरी. मी बाबांना इथून शिफ्ट व्हायला लावेन. हा फक्त मला त्यासाठी मोबदला हवाय.
म्हणजे नक्की काय हवंय तुला? 5 लाख रुपये. काय? ब- पा- पा- ते- हो, पा- मला लवकरात लवकर 5 लाख रुपये द्या. मग अशोक मासगावकर हा माणूस या सोसायटीतून निघून गेला असं समजा. ठीक आहे, बघतो. म्हणजे विचार करून सांगतो काय ते. हा? करा. खूप विचार करा हा? पण लवकर. काय आहे, एकदा जर वेळ निघून गेली ना आणि त्या गुंडाने जर तुमच्यावर हल्ला केला तर सगळंच संपेल. येतो. काय वैताग आहे. 10 पानाचा पेपर आणि 9 पानावर जाहिराती. ते, बाबा चहा. हा. ए भैरवी, हा. ए संयमी, हे बघ एक नवीन जाहिरात आली बघ. हे बघा, कसली जाहिरात? बघ. नवीन उद्योजकांना संधी. एक प्रचंड मोठी पाककला स्पर्धा दिनांक 2 ऑक्टोबर. बघू. ए बघ बघ बघ. माइंड ब्लोईंग. एक मोठ्या हॉटेलची चेन ही स्पर्धा होस्ट करतीये आणि बाबा जिंकलो तर 10 लाख रुपये बक्षीस आहे. मग वाट कसली बघतेस? जा रजिस्टर कर. खरंच? मी लगेच जाते. माऊ पण बेकिंग नसेल तर आय एम सिरियसली नॉट इंटरेस्टेड. चांगल्या कामासाठी जाते ती. उगाच मध्ये मध्ये कटकट करू नकोस. जा ग जा. जाते. एक मिनिट. हे सगळं कुठे करणार आहेस तू? मी आता फॉर्म भरून येते, पुढचं पुढे बघू. आणि तसंही 10 लाख रुपये बक्षीस माझ्यासाठी आता खूप मोठी गोष्ट आहे. नो डाऊट. एक लक्षात ठेव, काल आपण स्वप्न बघितलं आणि आज तुला वाट सापडली आहे. हा योगायोग नाहीये. हो बाबा. हा. आणि जसं तुम्ही काल म्हणालात, जे होईल चांगलंच होईल. येस. मॅम, नाव, पत्ता, फोन नंबर, मेल आय डी सगळं नीट लिहून घ्या. हो. तुम्हाला फूड इंडस्ट्रीची माहिती आहे? नाही. हा बिझनेस कसा करायचा याचा अनुभव आहे ना? नॉट रिअली. मग तुम्हाला नाही जमणार. का? पण ही स्पर्धा नव्या लोकांसाठीच आहे ना? हो आहे, पण इथे असे अनेक लोक आहेत ज्यांनी याआधी बिझनेस केलाय, ज्यांना या फूड इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे, किंवा असे ज्यांचे अनेक छोटे बिझनेस आहेत, त्यांना अजून एक सुरू करायचं आहे. त्यामुळे तुमच्या इतकं नवीन कुणी एवढ्या मोठ्या स्पर्धेत येत नाही. ओके, आय अंडरस्टँड. पण तरी मला प्रयत्न करायचा आहे. पण मॅडम, नीट विचार करा, कारण या स्पर्धेत स्वतः शिखर राजदा उतरतायत. हे खूप मोठे बिग शॉट आहेत. ओ, मग 10 लाखाच्या बक्षिसासाठी स्पर्धेत काय येत आहेत? एनिवे, आय डोंट केअर. मी स्पर्धेत उतरणार. मॅडम, प्लीज डोंट माइंड. तुम्ही एकदा ती नियमावली व्यवस्थित वाचा, म्हणजे तुम्ही आपोआप नाव कॅन्सल कराल. स्पर्धा कधी आहे? 2 तारखेला, दसऱ्याला. अरे वा. मग देवीचा आशीर्वाद घेऊन मी ही स्पर्धा जिंकूनच दाखवेन.
एक्सक्यूज मी. हाय, दिस इज शिखर राजदा. भैरवी माझगावकर. तुम्ही आत असं म्हणालात की मी मोठा माणूस असतो किंवा मोठा बिझनेसमन असतो तर इतक्या छोट्या अमाऊंटच्या स्पर्धेत भाग घेतला नसता. डोंट टेक इट पर्सनली. ते अननेसेसरीली मला डिमोटिवेट केलं जात होतं, सो जरा वैतागून बोलले मी. नो प्रॉब्लेम. यू आर ॲब्सल्युटली राईट. मी या स्पर्धेत नसायलाच हवं होतं, पण आता मी आहे आणि ही कॉम्पिटिशन जिंकणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. माझे आधीचे काही फिनान्शियल लॉसेस भरून काढण्यासाठी. आता डिटेल्स देत नाही तुम्हाला कारण आपली तितकी ओळख नाही, पण बिझनेसमध्ये प्रॉफिट आणि लॉस होतच असतो. माझं तुम्हाला एक सजेशन आहे, तुम्ही या स्पर्धेतून खरंच तुमचं नाव मागे घ्या, कारण दिस टाइम आय एम गोइंग टू विन बाय हुक और बाय क्रुक. ओके, नो प्रॉब्लेम. पण मी तरीही प्रयत्न करणार. थँक यू अँड ऑल द बेस्ट. मिस माझगावकर. मिसेस माझगावकर. सॉरी. कंपनी नवीन आहे ना तुमची? नो प्रायर एक्सपिरियन्स. तुम्हाला नाही जमणार हो हे सगळं. आत्ताच म्हणालात ना तुम्ही आपली फारशी ओळख नाहीये, मग मला काय जमेल काय नाही जमणार तुम्ही का ठरवताय? बिझनेस ही सोपी गोष्ट नाही आहे. पण सोप्या गोष्टी मला आवडतही नाही. नुकसान करून घेणार आहात. अरे बापरे, नाही. कॉम्पिटिशन मध्ये भाग नाही घेतला तर मात्र नक्की नुकसान होईल माझं. मी खूप वेळा फटके खाल्लेत मॅडम. अनुभवी स्पर्धक असेल ना तर स्पर्धेत मजा येते असं ऐकलंय बरं का मी. बघूया काय होतंय. अहो पण अनुभव नसणाऱ्या बाईचं हे काम नाहीये. आणि बिझनेस हे पुरुषांचं क्षेत्र आहे, बायकांचं नाही. वाव, इथपर्यंत तुमच्या मतांचा आदर करत होते मी मिस्टर राजदा. आता तुमच्याबद्दलचंच मत जरा बदललंय माझं. नाही, जगाबद्दलची फारशी माहिती दिसत नाही तुम्हाला. जगभरातल्या बायका करतात की बिझनेस आणि उत्तमरित्या करतात, सक्सेसफुल सुद्धा आहेत. बरं, गंमत म्हणजे मला हे जमणार नाही असं म्हणणारे पुरुषच असतील. एकही बाई कधी हे म्हणाली नाहीये, कारण बाईला माहिती आहे तिने जर ठरवलं तर ती शून्यातून विश्व उभं करू शकते. पण बिझनेस इज अ डिफरंट बॉल गेम ऑल टुगेदर. इवन बेटर, कारण नवीन गेम शिकून तो मास्टर करणं यात अजून मजा आहे. आणि ज्या अर्थी जगातले असंख्य माणसं हे करतायत त्या अर्थी यात न येण्यासारखं काहीच नाहीये. आणि मी बाई आहे म्हणून मला हे जमणार नाही असं तर यात नक्कीच काही नाही. वेल, तुम्हाला तुमचा वेळ वाया घालवायचा असेल तर गो अहेड. वेळ तर तुम्ही वाया घालवताय, तुमचा स्वतःचा. हा जो काही तुमचा मला घाबरवण्याचा, तुमचा एखादा कॉम्पिटिटर कमी करण्याचा प्रयत्न होता ना, फसलाय. कारण आता कॉम्पिटिशनमध्ये तर मी उतरणारच आहे आणि ती जिंकायची मला जास्त इच्छा झाली आहे. मलाही. इनफॅक्ट तुमच्याशी ओळख झाली हे खूपच बरं झालं. ती कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी आणखी एक पुश मिळाला मला. आता तुम्ही काहीही करा मिसेस माझगावकर, ही कॉम्पिटिशन मी जिंकणारच. आणि माझी अर्ज जास्त आहे, कारण मला माझं आधीचं फेल्युअर पुसून काढायचंय. अवघड आहे, अवघड आहे. कारण आता माझी अर्ज ही फक्त माझी राहिलेलीच नाहीये. मी बाई आहे म्हणून मी जिंकणार नाही असं ज्यांना ज्यांना वाटतंय ना, त्या सगळ्यांना मी दाखवून देणार. ऑल द बेस्ट. बाकी मी अजून इथे किती दिवस राहायचंय? तुला मी आधीच सांगितलंय, तुला हवे तितके दिवस राहा. मला हवे तितके दिवस की तुला हवे तितके दिवस?
ठीक आहे. आता तू विषय काढलाच म्हणून मी तुला सांगतो, तू तुझ्या नवऱ्याकडे जाऊ नकोस. तो नाही राहू देणार मला इथे. फरफटत घेऊन जाईल मला त्याच्या घरी. तुझ्या लक्षात येत नाहीये का, काल भैरवीला कुणाचा तरी फोन आला होता आणि गाभरी गुबरी होऊन गेलीये पोर. तो नाही गप्प बसणार. तू कसंही करून इथला पत्ता शोधून काढेल, तुमच्या मागावर असेल आणि एकटा नाही येणार. सगळी माणसं घेऊन येईल, फौज घेऊन येईल तो इथे. या सगळ्यांना मी तोंड देईन. तर तुझं काय? माझं काय? तुला स्वतःला तुझ्या नवऱ्याकडे जायचंय. विषय संपला. आता जे घडेल त्याला आपण तोंड द्यायचं. स्वतः बरोबर सगळ्यांचे जीव धोक्यात घालणार आहेस का तू? आता असं वाटतंय मीच उगाच आले तुझ्या बरोबर. नसते आले ना तर बरं झालं असतं. माझी जगत होती तर बरं होतं. कुठून दुर्बुद्ध्या सुचले आणि इकडे आले कोणास ठाऊक. छान. म्हणजे तुला मी त्या नरकातून बाहेर काढलं हे माझंच चुकलं नाही का? हे जेव्हा मी 30 वर्षापूर्वी बोललो नाही म्हणून तू माझ्या रागावली होतीस, भांडली होतीस, आणि हेच मी आता सांगायला गेलो तरी तू मला बोलतेस. एक लक्षात ठेव, तू चुकीच्या माणसाचा हात धरून गेली होतीस, त्यामुळे हे सगळं झालंय. तर मलाही दुःख आहे, खूप आहे, पण फक्त हे तुझ्या चुकीमुळे झालंय. कळतंय तुला? आपण पोलीसकडे जाऊया. का? आपण त्याच्यावर केस करूया. पोलीस त्याच्यावर ऍक्शन घेतील. यापुढे तुझी सगळी जबाबदारी माझ्यावर. पण एक अट आहे. कुठली? तू तुझी चिडचिड थांबव. या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे आहेत, आत यायला आणि बाहेर जायला पण. तुझ्या नवऱ्यानं तुला घरात डांबून ठेवलं होतं. मी तुला मोकळं करतोय, डांबून ठेवत नाहीये. आणि हो, भैरवी आली की मला फोन करायला सांग. आपल्या भूतकाळापेक्षा या मुलांचा भविष्यकाळ मला जास्त महत्वाचा वाटतो. ऐका 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 ऐका, मी जस्ट आता त्या कॉम्पिटिशनचा फॉर्म भरून आलेली आहे. आपल्याकडे फक्त 10 दिवस उरलेले आहेत आणि जर आपण ती कॉम्पिटिशन जिंकलो तर आपल्याला एक मोठं कॅश प्राइज मिळणार आहे, ते पण हॉटेल इंडस्ट्री मधल्या बिग शॉट सेलेब कडून. इमॅजिन, फ्री ऑफ कॉस्ट पब्लिसिटी सुद्धा होईल आणि आपण आपला बिझनेस किक स्टार्ट करू शकू. माइंड ब्लोइंग. किती आहे कॅश प्राइस? 10 लाख रुपये. आवरा ना स्वतःला, आवरा ना. ओ माय गॉड, 10 लाख रुपये म्हणजे आता मला प्ले स्टेशन घेता येईल, क्रिकेटचं किट घेता येईल आणि मोस्ट इम्पॉर्टंटली ड्रॉइंग बोर्ड घेता येईल. ताई, तू म्हणत होतीस ना भाऊला काही इंटरेस्ट नाहीये. बघ आता. ते सगळं जाऊ दे माऊ. म्हणजे आपल्याला 10 लाखाच्या ऑर्डरचे केक्स करायचे आहेत? नाही, फक्त केक नाही करायचे, इतर अनेक मराठी रेसिपीज पण करायच्या. माऊ, पण मला बेकिंग करायचंय. मी तुला सकाळी हेच म्हटलं होतं. तू स्वतःच सगळं कसं स्विच करतेस? हे बघ, फर्स्ट ऑफ ऑल तुला ह्या सगळ्या गोष्टी खूप ग्लॅमरस वाटतात. बिझनेस हे फक्त ग्लॅमर बघून करण्याची गोष्ट नाहीये. अगं पण कर ना तू. तुझ्या बेकिंग प्रोडक्ट्सची आपण एक वेगळी ब्रँड सुरू करूया. पण करंजा, चकल्या, शंकरपाळ्या हे तुला माहितीये आजकाल बेक करून सुद्धा विकतात. आणि साइड बाय साइड आपण केक बेकिंग सुरूच ठेवूयात. पण तेवढ्यावर फक्त बिझनेस नाही करू शकणार. म्हणजे तुझा प्लॅन फायनल आणि माझा प्लॅन बॅकअप, राईट? समा, ह्यात तुझं माझं असं काही नसतं बाळा. हे बघ, बिझनेस करायचं म्हटलं तर तो जास्तीत जास्त लोकांना रिलेट व्हायला हवा. मराठी मिडल क्लास माणसाला जे आवडेल ते आपण करायला हवं. ओके? नाही नाही सुनबाई, म्हणजे असं वाईट नको वाटून घेऊ, पण तुला एक तर येत नाही स्वयंपाक. म्हणजे भाजी पोळी एक वेळ करता येई नाही म्हणा, चुकत माकत, पण ते करंजान, ते लाडून, शंकरपाळे हे जमते का तुला? अहो मी शिकेन ना.
आणि तुम्ही आहात की एवढ्या? मी मला असं नाही ना करायचं. तू काय नाही कॉमेडीचं वय झालं ना तुमचं आता. वय झालं नाही, काही बोलता का तुम्ही नाही, पोरांसोबत? सांगतो काय ते पूर्ण ऐकून तर घे जमत नाही ना. म्हणजे मला आता थकून जाते मी. थकून राहते मी तेच तर बोलतो ना बापा तुझ्यावर लोड येईल ना मग ते सगळं. बोला ना. हा मग लोड आलं तर नंतर तुझं काय झालं तुझ्या हातून काय चुकून माकून शंकरपाळीची काही चकली झाली काय झालं तर नाव तुझ्यावर येणार हा, ना. हे मग ते बोलतोय मी तिले असं होईल ना. असं काही होणार नाही. ओके? माऊ बेकिंग जरा कूल वाटेल. आणि माऊ ह्या सगळ्यात ना काहीच एक्साइटमेंट नाही वाटत आहे. आणि ह्या सगळ्या रेसिपीज मध्ये आमच्या दोघांचं काय काम आहे? तुमचं काहीच काम नाही आता. तुम्ही फक्त अभ्यास करायचा. हा, पुढचं पुढे बघू आपण. पुढचं पुढे बघू. किती दिवस तू हेच म्हणतेस ना फक्त. अँड लुक व्हॉट यू हॅव डन नाव. यू हॅव डिस्ट्रॉइड माय ड्रीम. समा, काय बोलतेस तू? अरे यार, माझं काही चुकतंय का? कोणाला पटत नाहीये का माझं? तुम्ही कोणी खुश नाही आहेत का माझे प्लॅन्स ऐकून?